फेरीवाल्यांच्या पुनर्सर्वेक्षणाच्या नावाखाली पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी ठाणे महापालिकेकडे येऊ लागल्यात। त्यामुळे प्रशासनानं फेरीवाल्यांना सावध करत सर्वेक्षणासाठी 1 रुपयाही देऊ नका, पैसे मागणाऱ्यांची थेट तक्रार करा असे स्पष्ट केले। फेरीवाल्यांचे सुरू असलेले पुनर्सर्वेक्षण पूर्णपणे मोफत असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलं जात नाही असं ठाणे महापालिकेनं स्पष्ट केले। फेरीवाला अधिनियम 2014चे कलम 38 मधील तरतुदीनुसार राज्य शासनानं तयार केलेल्या महाराष्ट्र पथविक्रेता उपजीविकेचं संरक्षण आणि पथविक्री विनिमयन महाराष्ट्र योजना 2017 तयार केली। या योजनेतील तरतुदीनुसार पहिल्या सर्वेक्षणानंतर प्रत्येक 5 वर्षांनी पुनर्सर्वेक्षण करणं आवश्यक आहे। त्यानुसार ठाणे महापालिकेनं शहरातील सर्व फेरीवाल्यांचा पुनर्सर्वेक्षण हाती घेतलं असून हे काम मेसर्स विदसिद्ध इन्फोटेक या संस्थेमार्फत केलं जाते। शहरातील फेरीवाल्यांचं पुनर्सर्वेक्षण सुरू झालं असून हे सर्वेक्षण पूर्णपणे मोफत आहे। मात्र सर्वेक्षणाच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी पालिकेकडे येऊ लागल्यानं प्रशासनानं गंभीर दखल घेतली। फेरीवाल्यांनी कुणालाही पैसे देऊ नयेत आणि पैशांची मागणी झाल्यास तात्काळ संबंधित प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडे तक्रार करावी असं आवाहन अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागानं केले।